नमस्कार, जय बाळूमामा. तर मी तुम्हाला आज माझ्या आयुष्यातला एक असा अनुभव सांगणार आहे की ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर तो अनुभव म्हणजे माझ्या आईच्या बाबतीतच होता आणि पंचमी होती बरं का. तो माझ्या आयुष्यातला पहिला म्हणजे पहिला अनुभव आहे, कारण माझ्यासोबत देव बाळूमामा आहेत याची त्या दिवसापासून मला जाणीव झाली. आणि खूप मी बाळूमामाची इतकी निस्सीम भक्त आहे ना, मी दाखवून जरी देत नसले ना, माझ्या हृदयाला न मलाच माहिती आहे, कारण मी कायम कसलंही संकट येऊ दे बाळूमामांचं नाव घेतेच. आणि त्या दिवशी काय झालं माहिती आहे का, पंचमी होती आज 3 वर्ष, म्हणजे येत्या पंचमीला ना 3 कंप्लीट होऊन 4थं लागतं. आणि पंचमीचा सण होता आणि मी प्रत्येक मुलगी ही माहेरी जातेच, तर मीही तशीच माहेरी गेलेले. पंचम झाली. पंचम झाल्यानंतर दिवसभरात म्हणजे जवळच आहे, माझं सासरसुद्धा तिथेच आहे. म्हणजे मी माहेरच्याच गावी असते, पण तिथे जवळ घर आहेत. मग आई तिने दुसरीकडे घर बांधायला आलते आणि जुन्या घरातलं सगळं सामान काढलं होतं. आणि लाईटीचा बोर्ड असतो ना, तो म्हणजे खोलून ठेवलेला, तो काढलाच नाही आहे, कारण काढायचा होता. चार्जर मोबाईल लावायचं म्हणताना काढला नव्हता. आणि कसं झालं, त्या दिवसभर मला जा जा म्हणत होती, पण मला मामांनीच मला तिथं थांबवून ठेवलं, कारण मी गेलीच नाही आहे तिथून. मग संध्याकाळी पाणी चालू होतं, पाणी वगैरे भरली आहे आणि भांडी असली आणि मला बरं नव्हतं, त्याच्यामुळे ना झोपली होती मी. पसारा भरपूर बाहेर पडला होता, खाट होता आणि त्यावर झोपली होती. मग आई कशी केली, आता दिवस मावळा संध्याकाळ झाल्या म्हणून आईन ओला हात तशीच आणली तिच्या ध्यानीनं म्हणी. आली न कमरेबरोबर असं डबरं होतं, डांब असते बघा सिमेंटचं, ते जुन्या घराला घातलेलं. कमरेबरोबर म्हणजे असं मोठं डबरं होतं, त्यामध्ये हाय असा बोर्ड पोटाखाली घेऊन आई, बोर्डच पोटाखाली घेऊन पडली. पूर्ण आई मेल्यातच जमा होती, म्हणजे आई पूर्ण आमची गेलेलीच होती. देवा बाळूमामाची कृपा म्हणून त्या ओरडली मी, कारण इतकी ओरडले. त्याच्यानंतर माझा चुलत भाव आला, त्याने मला वायर हीच करायचं कळा ना, मी आईकडचं वायर खेचायचं, ते कसं आईला जाम धरले ते कसं येईल बोर्डावरून. माझ्या चुलत भावाने येऊन पळत येऊन तिकडचं वायर ही खेचलं. मग नंतर ना आईला काहीच शुद्ध नव्हती, पूर्ण आईचं अंग असं थंडगार झालेलं, कारण तिच्या शरीरात हा जीवच नव्हता. पाय वगैरे चोळलं नंतर ना, मग अशी मानलं जातं, पण ते त्या दिवसापासून मला खरं वाटतं बरं का. एक कोंबडीचं पिल्लू घेतलं बाबाने आणि तिच्या चेहऱ्यासमोरनं असं 5 वेळा उतरलं आणि नेऊन टाकलं. नेऊन टाकल्या टाकल्या ते तडफडून ते मेलं. आणि मग नंतर ना आई शुद्धीवर आली. पण हे खरं आहे मानतात ना, हे खरं आहे, खोटं नाही आहे. हेच खरं तर वाटतं मला. आणि हा माझा अनुभव होता एवढा अवघड, कारण मेलेली आई मला देवाने दिली, माझ्या बाळूमामाने परत दिली मला माझी मेलेली आई. आई नसताना काय होतं आणि काय नाही आहे, त्या दिवशी मी नसणंही असणंही अनुभवलं. म्हणून मी आईला कधीच आयुष्यात दुखवणारही नाही, एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते. आणि खरंच देव बाळूमामा पाठीशी आहेत आणि कायम असेच पाठीशी राहतील, कारण त्यांनी जे आम्हाला घडवले म्हटल्यानंतर तेच पाठीशी राहणार आहेत ना. तर चला, हा माझा पहिला आणि आयुष्यातला भयानक अनुभव होता. तर त्याच्यानंतरचा दुसरा मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगते, कारण व्हिडिओ खूप मोठा होते. तर चला, जय बाळूमामा.